तर आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही सांगत असतो मेंढीपालन चांगलं आहे, सोपं आहे, एकदम इझी आहे, सगळं काय गोष्टी बरोबर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट म्हणजे सगळ्यात अवघड. आता तुमच्या भागात अवघड नाही मला माहिती आहे, पण माझ्या भागात जी गोष्ट अवघड आहे ती म्हणजे चार. आता हे आपण ह्याच्यामध्ये मेगास्वीट पेरलं होतं, तुम्ही खाली बघू शकताय कशा पद्धतीनं ते दाणं खाल्लं ते तुम्ही. तर आता तुम्ही म्हणाल की हे असं कसं काय कुणी खाल्लं, डायरेक्ट होल पाडलं ते. तर हे साळींदार आहेत आमच्याकडे आणि त्या साळींदारनं होल पाडलं ते, त्याच्यामुळे हे सर्व झालेलं आहे. आणि हे अशा पद्धतीनं होल पडलं तर म्हणजे त्यातलं जे काय दाणं होतं ते त्यानं एक दाणं जे काय टोकलं होतं आपण ते त्या मापानेच करून खाल्लेलं आहे. आता आपण शॉक मशीन उन्हाळ्यात लावू शकतो, पावसाळ्यात शॉक मशीन लावता येत नाही कारण तिला चार्ज होत नाही ते. आता तुम्हाला कोणाला जर त्याचं साळींदारचं औषध माहिती असेल, बाबा शेतात येऊ नये, तर मग मला सांगा, कारण मारता तर येत नाही आता तिला. कारण कसं आहे आता फॉरेस्ट असल्यामुळं काय लाकलपडी होते त्याच्यामागे, त्याच्यामुळं आपण ते काही गोष्टी आता करत नाही. पण असं जर दाणं जर पेरलेलं असेल आणि खात असेल तर मग सर्वात मोठा चाऱ्यावरती फटका बसतो. मग अशा परिस्थितीत आता आपण काय थांबायचं नाही किंवा तसंच परत करायचं तर ते नाही होणार. तर आता काय करायचं, तर जसं चायनामध्ये काय प्रक्रिया करतात की रोपं बनवून लावणे, तो एक उद्योग करून पाहायला लागणार आहे. कारण काय होते की ह्यावर्षी तर ठीक आहे, आता म्हणजे जुलै महिन्यामध्ये थोडंसं उघडीप आहे, नाही तर आमच्याकडं सप्टेंबरशिवाय उघडीपच नसते. पण आत्ता जर काय चाऱ्याचं नियोजन केलं किंवा चांगल्या पद्धतीनं चारा केला तर हे मेंढीपालन चांगल्या पद्धतीनं होणार. आता हे नेपियर आहे आपल्याकडे, त्याचा काही विषय नाही, पण त्याच्यामध्ये पाणी आता अति प्रमाणाचं पाणी राहतं, पाण्याचा अंश. पण ते खायला चांगलं आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला जी मुरघासाची प्रक्रिया पाहिजे त्याच्यासाठी हे दानावर्गीय जे काही असेल ते पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आपण असं म्हणजे हे त्रास होतो आहे म्हणून कारणं सांगण्यात काय अर्थ नसतो. फक्त आमच्या भागामध्ये अशी प्रक्रिया होते तर तुमच्याकडं ही होत नाही, तर तुम्ही किती चांगल्या भागात आहे तर ह्याचा विचार करा. मग तुमच्याकडे किती भागात चांगलं प्राणी होतील. आमच्याकडे असलं काय नसतानासुद्धा जर अशी मेंढरं जगू शकतात, 2-2, 3-3 पिल्लं देऊ शकतात, तर तुमच्या भागामध्ये हे चांगल्या पद्धतीनं एकदम क्वालिटीमध्ये राहणार आहे, त्याचा काही विषयच येणार नाही. फक्त काय होतं की ही चाऱ्याची जर संकल्पना चुकली, म्हणजे मला पहिल्यापासूनच ह्या चाऱ्याचं टेन्शनच आहे. म्हणजे मी जेव्हापासून हे बंदिस्त केले ना, वाढवण्याची संख्या का वाढवू शकत नाही, तर हे चाऱ्याचं जे गणित आहे ना, हे आता जर समजा ह्याच्यामध्ये मका टोकला असता तरी हाच विषय येणार. कारण आम्हाला माहिती आहे, कारण पावसाळ्याची आपल्याला शॉक मशीन लावता येत नाही, हा एक मायनस पॉईंट आहे. कारण ती सूर्य नसेल तर चार्ज होत नाही, तो एक त्याचा मायनस. कारण लाईट चार्जिंगला आपल्याकडे तसली काही व्यवस्था नाही, बॅटरी चार्जिंगला. तर हे सर्व जी काही गोष्ट आहे किंवा ही सर्व जी काही व्यवस्था आहे, तर ही जर तुम्ही काळजीपूर्वक केली तर मेंढीपालन हे काळजीपूर्वकच होतं. फक्त काय करायचं आहे तर चारा करायचं आहे. मेंढ्यांना काय करायचं नाही, मेंढ्यांबरोबर काय मस्ती नाही, मेलबरोबर कुस्ती खेळू शकता, सगळं काय होऊ शकतं. पण चाऱ्याबद्दल किंवा चाऱ्यामध्ये जी काय संकल्पना आहे, आम्ही 100 उपाय करतो. म्हणजे हा चारा यावा ह्याच्यासाठी अगणित, म्हणजे जो कोणी एखादा प्रयोग सांगेल तो आम्ही करून पाहतो, जो कोणी सांगेल नवीन ती प्रक्रिया करत असते. का तर आम्हाला चारा लागतो. अशा पद्धतीनं हे नियोजन येईल, कारण दुसरा पर्यायच नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की ते मार्वेल वगैरे लावा, पण ते कसं होतं की जगलं पाहिजे ना. पावसाळ्यात हे तुंबलेलं असतं, कापता तर येणार नाही. मग आपल्याला पावसाळ्याचं जे 4 महिन्याचं जे काय तामजाम आहे, काय जो काय नियोजन आहे, त्याच्यासाठी हे सर्व म्हणजे तामजाम करावंच लागतं आहे. आता हे जरी खाल्लं असेल, आता खाल्लं आहे म्हटल्यानंतर ते काय येणारच नाही आणि एखादा दाणा कुठेतरी राहिला असेल, पण त्या रानातल्या जनावराला एवढं कळतं आहे की ते बरोबर पॉईंट टू पॉईंट खाल्लेलं आहे. असं नाही की डुकरानं जर खाल्लं असतं ना, तर मी तुम्हाला सांगतो जशी नांगरतो ना आपण, असं डुकरानं नांगरलं असतं. पण हे डुकरानं नाही खाल्लेलं तर साळींदारनं खाल्लेलं, कारण ते जिथं आपण टोकलं होतं तिथंच नेमका होल मारला आणि तिथनंच ते दाणं खाल्लेले आहेत. अशा पद्धतीने ह्याला खाऊ शकत नाही. म्हणजे बघा किती दर्जेदार चारा आहे. तुम्ही सर्वांनी म्हणजे आहे चारा समोरासमोर, हे सर्व समोरासमोर, हे खाणार नाही. शॉक मशीन नाही तर ह्याला गव येत नाही, ह्याला डुक्कर खात नाही, ह्याला कोण खाणार नाही, काहीच करत नाही कोण ह्याला. तर पण जर काय तुम्ही असं काही करायच्या भानगडीत पडला, म्हणजे ज्याचा डोंगराळ भाग असेल किंवा डुकरांचा वगैरे किंवा असे साळींदार वगैरे ज्या भागात असतील त्यांनी ही काळजी करायची की आपल्याला पेरणीच्या अगोदर ह्या सर्व तामजाम करावं लागेल. जर तुमच्याकडं ऊन वगैरे चांगलं असेल, म्हणजे वातावरण शुद्ध असेल, तर तुम्ही शॉक मशीन तर वापरू शकता. शॉक मशीनीतनं येत नाही मला माहिती आहे, कारण आम्ही ह्याला शॉक मशीनच करतो. कारण मक्का वगैरे खात नाही, कारण मक्का जेव्हा पेरतो तेव्हा अगोदर शॉक मशीन लावतो आणि नंतर मक्का पेरतो, तेव्हा ती काय करत नाही. पण आत्ता काय आहे, आत्ता पाऊस असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी करता येत नाही, पण त्याचा फायदा ती घेत आहे.
मग असं आहे, मग हा चारा किती क्वालिटीचा आणि हा किती क्वालिटीचा दर्जेदार असेल. आता रानातल्या जनावरांना तर आपण सांगू शकत नाही ना की ते चांगलं आहे, ते हे चांगलं आहे. त्याला जे आवडतं किंवा त्याला जे योग्य वाटतं खाण्यायोग्य ते खाणार आहे. मग तशा पद्धतीचा चारा आहे. आणि अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला शिकाय भेटतात किंवा अशा गोष्टींची जेव्हा अडचण होते चारी बाजूनं, तेव्हा घाबरायचं नाही, काय नाही, रिलॅक्समध्ये राहायचं. नवीन काही नाही काहीतरी उपाय असतो, उपाय नाही असं नाही, फक्त हार नाही मानायची. आता हा चारा नाही ना, मी तुम्हाला 1 महिन्याने म्हणजे आता थोडंसं पावसाचं वातावरण आहे तरीसुद्धा मी ते सर्व काय तामझाम करणार, नर्सरी वगैरे सगळं काय करणार, परत ह्याच्यात रोपं राहणार. आणि आता आपल्याला कळलं आहे की हे अशा पद्धतीनं होतं. म्हणजे हे पहिल्यांदा थोडंसं मका खाल्ला होता उन्हाळ्यात ते, पण जेव्हा शॉक मशीन आपण खाली घेतली की तिला आत येता येत नव्हतं, तेव्हा शॉक लागत होता, त्यामुळं पुन्हा ती काय आली नाहीत, काय नाहीत. पण आता हे आपल्याला पावसाळ्यात ह्यांनी त्रास दिलेला आहे आता. तर आता आपण त्याचे पुन्हाची मोडीफ आहे, म्हणजे प्रयोग करणं हे आपल्या नशिबातच ठेवलेलं आहे. मेंढीपालनासोबत नवीन प्रयोग करणं हे आपल्याकडेच ठेवलं. आता तुम्ही म्हणाल की मेगास्वीटची रोपं करून लावणार कशी? आता मलाही प्रश्न आहे, मी सोल्युशन काढतो आहे. कारण असं करून काय करणार मग? आता हे सर्व मस्त दिसतंय की पडलेलं आहे सर्व काय, पण ह्याला फायदा काय मग आपल्याला? मग त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन संकल्पना, रोपं वगैरे केली, काय केलं, काहीतरी होईल ना, रोपं जगतील तरी भविष्यात. आता ऊसाची रोपं जर करून लोक लावू शकतात तर मी मेगास्वीटची लावू शकतो ना, मक्याची लावू शकतो. कारण मी चायनाचं किंवा बाहेरचे जे कॅनडाचं वगैरे व्हिडिओ असतात ना, त्या लोकांचं जास्त पाहतो. भारतातले मी जास्त करून पाहतच नाही. आणि माझे पण व्हिडिओ जास्त करून ते दुबईला बघतात, भारतात कमी बघतात आणि दुबईला जास्त बघतात. तर तशा पद्धतीनं करू ना, बघूया काय होतं आहे. आता हसण्यासारखी गोष्ट म्हणजे कालपर्यंत ओके होतं आणि कालच्या रात्रीला हे सर्व काम केलेलं आहे त्यांनी, काय विषय नाही त्यांचा, आपल्यालाही त्रास नाही. आपल्यालाही त्यांनी शिकवलं, तू जर काय असा निष्काळजीपणाने करणार तर आम्ही तुझ्याबरोबर उद्योग करणार. तर आपल्याला पण कळलं की आपण हे जर करायचं असेल तर निष्काळजीपणा करून चालणार नाही, तर त्या पद्धतीनं करावं लागेल. आणि दर्जेदार चारा कोणता आहे, कसा आहे, तुम्ही एकदा लावायचा. रानातली जनावरं ज्याला खात नाहीत ते दर्जेदार नाही समजायचं, आणि ज्याला रानातली जनावरं खातात ते दर्जेदार चारा आहे. तर आता हे आपण नेपियरमध्ये घुसलो आहे. आता ह्याच्यामध्ये वाघ बसेल, बिबट्या बसेल, डुक्कर बसेल, ह्याचे काय म्हणजे अगणित आहे. कारण याला शॉक मशीन नाही, त्यामुळं कोणी येऊन बसू शकतं, त्याबद्दल काही विषयच नाही त्याचा. आणि अशा प्रकारचं हे आपलं नेपियर आले. आणि आत्ता ह्याचा थोडासा त्रास आहे आपल्याला, कारण ते पावसाळ्यामध्ये जे काही त्रास होईल त्याचा तो हे होणारच आहे आपल्याला. पण सर्वात भारी म्हणजे एक अनुभव आला की आपल्याकडे मेगास्वीटसारखं जे काय आहे हे पावसाळ्यामध्ये येते, बघू शकता मेगास्वीट आहे. म्हणून आम्ही तो प्रयोग केला होता, कारण हे आपल्याकडे उगवलं होतं. म्हणजे रानातली कणसं जी काय पडलेली असतील त्याच्यातनं हे उगवलं आणि त्याचा अनुभव घेऊन पुढची प्रोसेस केली होती. पण जेव्हा आपण प्रोसेस केली तेव्हा थोडंसं त्रासदायक गोष्ट झाल्या. त्याच्यानुसार आपण आता ह्या पुढच्या जे काही नियोजन पूर्ण करावं लागेल त्या नियोजनबद्ध करावंच लागतं. आणि नियोजन पूर्ण केलं तरच ह्या सर्व गोष्टी होतील. आणि चाऱ्याशिवाय मेंढीपालनच नाही, एकमेव गोष्ट आहे. आता हे नेपियर चांगल्या पद्धतीनं आलं आहे, काय हरकत नाही. ह्याचा थोडासा ओलसरपणा आहे, ते सर्व गोष्टी आपण करणारच, ह्याचा तामझाम वगैरे. पण तुमचं जर तुम्हाला वाटत असेल की हे म्हणजे मेंढीपालन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अशा तुमच्या भागात अवघड येतात, तर तुम्ही विचार करा की आमच्या भागात काय परिस्थिती आहे आणि आमच्या भागात आम्ही काय करतो. असं तर तुमच्या भागात नसेल कुठं. आता तुमच्याकडं पाणी कमी असेल, ठीक आहे, ठिबक केलं तरी पाणी चालू शकतं, म्हणजे फेब्रुवारीपर्यंत पाणी चालेल ठिबक जरी केलं तरी. आमच्याकडे अति पाणी असल्यामुळं आम्हाला तेही करता येत नाही. आम्ही ठिबक तर केलेलंच आहे, पण अति पावसाचं पाणी असल्यामुळं अति हे तुंबून राहतं. मग ह्या सगळ्या गोष्टीतनं अडचणीतनं अडचण, म्हणजे ही सुटलं की ती आहे, ते सुटलं की ती अडचण. अशा सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत मेंढीपालन वाढवायचं माझं का झालं नाही, तर हे चाऱ्याची जी काही कन्सेप्ट आहे किंवा हे काही ज्या आमच्याकडच्या ज्या गोष्टी येतात म्हणजे खडतर प्रवाह, हा सर्वात अडचणीचा मार्ग असल्यामुळे हे वाढलं नाही. आणि भविष्यात ह्याला सोल्युशन तर करावंच लागणार आहे. आणि ह्याचं जे काही नर्सरी करेन मी, काय करेन ते तुम्हाला दाखवीन. किती सक्सेस होईल ते मी तुम्हाला दाखवीन, काय हरकत नाही. मला फेल झालं तरी काय होत नाही, कारण मी एकदा फेल झालं म्हणून काय माघार घेत नाही किंवा ती परीक्षा सोडत नाही किंवा ते काही सोडत नाही. लास्ट काय तर त्याची परत नर्सरी करू, नर्सरीतनं रोपं लावल्यानंतर काय होतं आहे किंवा ती काय खाता येत ते बघू, आणि त्याच्यानंतर मग ठरवायचं. कारण मक्याला पण थोडंसं त्यांनी खाल्लं होतं, मक्याचीही रोपं बनवणार. कारण चायनामध्ये सर्व सर्रास बनवते, ते सर्रास व्हिडिओ टाकते ते, ती आम्हाला काय बिघडते. मग आपण करून बघूया ना, आपण काय त्याच पद्धतीने करत बसायचं आहे का? नाही, आपण पण थोडंसं मॉडिफाय करू, थोडीशी नर्सरी बनवाय गावात, काय हरकत नाही. पण अशा अडचणीतसुद्धा हे असं होतं आहे मेंढीपालन.
मग तुमच्याकडे काय होणार नाही तर होणार आहे. फक्त काय आहे, संकल्पना थोडीशी इकडे तिकडे करावी लागते, त्याच्यानुसार हे मेंढीपालन चांगल्या पद्धतीनं होतं.